पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला 30 मेला नेपाळ सीमेवरून अटक केली। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणं, तिच्या मुलाला बळजबरीनं ठेवणं आणि शस्त्र दाखवून धमकी देणं यासह अनेक गंभीर आरोप होते। पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ लूट आउट नोटीस जारी केली होती। 29 मेला त्याच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 30 मेला निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली। निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेडा ठोकण्यात आला। मग तेथून त्याला विमानानं पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर घेऊन पोहोचले। दरम्यान आज 31 मेला पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला। निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली। न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।